पांढुर्ली गावाला कुस्तीचा वारसा लाभला आहे. माझ्या कुस्तीच्या सरावाच्या वेळी याच ठिकाणी यात्रेच्या कुस्त्या याच मैदानात केलेल्या आहेत. पांढुर्ली ग्रामस्थांचे कुस्तीवर असलेले प्रेम कौतुकास्पद आहे. कुस्त्यांचे आखाडे मोठ्या प्रमाणावर भरवून गोरगरीब कुटुंबातील पहिलवान घडण्यास मदत होते. डबल महाराष्ट्र कुस्ती केसरी किताब पटकावल्याने पांढुर्ली ग्रामस्थांनी केलेला सत्कार म्हणजे मायेच्या ममतेने असल्याने भविष्यात कायमस्वरूपी आठवणीत राहील, असे डबल महाराष्ट्र कुस्ती केसरी विजेते हर्षवर्धन सदगीर यांनी सांगितलं. पांढुर्ली येथील श्री हनुमान यात्रेनिमित्त झालेल्या कुस्तीच्या मैदानात श्री सदगीर यांचा यात्रा समिती व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यात्रेचा अंतिम कुस्ती जंगलीदास महाराज कोकण ठाण विवेक मायकल यांचा पठ्ठ्या फुलमाडी व मरडचा सौरभ जाधव यांच्यात, शेवटची कुस्ती 21,000 रुपये इनाम, यात्रा कमिटी व सोन्याबाई रामकृष्ण मेघाजी वाजे यांच्या स्मरणार्थ चषक. कुस्ती अत्यंत अटीतटीची व दोन्ही पहिलवान तुल्यबळ असल्याने शेवटी बरोबरीची झाली. दोन्ही पहिलवानांना सन्मानित करण्यात आलं. डबल महाराष्ट्र कुस्ती केसरी विजेते पहिलवान हर्षवर्धन सदगीर यांचा जय हनुमान यात्रा उत्सव विराट कुस्त्यांच्या दंगलमध्ये सर्व गावकऱ्यांच्या वतीने व कमिटीच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी उत्तर महाराष्ट्र कुस्ती संघाचे अध्यक्ष उत्तम दळवी यांचाही सत्कार करण्यात आला. कुस्तीच्या आखाड्यात जिल्हाभरातून पहिलवान सहभागी झाले होते. दरम्यान यात्रेच्या हजेरीच्या कार्यक्रमात तमाशा सम्राज्ञी शिवकन्या हरिभाऊ बढे व शकुंतला चव्हाण नगरकर यांच्या नृत्य लावण्यांनी यात्रेची शोभा वाढवली. यावेळी सर्व महिला कलाकारांना साडी व रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं. यात्रा उत्साहात पार पाडण्यासाठी यात्रा समिती व समस्त ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गोसावी, हवालदार शिंदे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पहिलवान, कुस्ती मार्गदर्शक आणि कुस्ती प्रेमी सर्वांना माझा नमस्कार. आज या ठिकाणी पांढुर्ली यात्रा उत्सव निमित्त भव्य दिव्य कुस्ती दंगल आयोजित केला आहे. या कुस्ती दंगलसाठी मला सर्व या पांढुर्ली गावचे सर्व आजी माजी पैलवान असतील, मित्रपरिवार असतील आणि यात्रा कमिटी असतील, यांनी सर्वांनी मला या ठिकाणी आवर्जून बोलावलं आणि जो मान सन्मान दिला, सर्वांचे मनापासून आभार मानतो. एक आवर्जून सांगेल की जेव्हा बगुरला बलकुडे यांच्या शाळेत होतो जेव्हा आम्ही यात्रेच्या या ठिकाणी कुस्ती आवर्जून भरायचे, त्यावेळेस मी या ठिकाणी यायचो. म्हणजे 50 रुपये असेल, 10-20 रुपये असेल, या ठिकाणी कुस्ती तेव्हापासून केलेली आहे. आणि या गावच्या शेवटची पण मानाची कुस्ती मी केलेली या ठिकाणी. एक खूप मोठी आठवण आहे या गावची, कारण पहिल्यांदा या भागातील म्हणजे या पांढुर्ली असेल, विंचरदोळे असेल, याच गावच्या मोठ्या कुस्त्या पार पडायच्या आणि त्या ठिकाणी मला एक शेवटची मानाची कुस्ती पण करण्यासाठी आपल्या सर्व ग्रामस्थांनी प्रेम दिलेलं आहे. सर्वांचे तेही मनापासून आभार मानतो. आणि आज 2020 नंतर महाराष्ट्र केसरी 2026 ला दुसऱ्यांदा किताब जिंकला. आज या ठिकाणी सर्वच आमचे म्हणजे आजी माजी पैलवान असतील, जसे चौगुले असतात असतील, प्रतापभाऊ असेल, यांनी आवर्जून मला या ठिकाणी बोलवलं. राहुल असेल, त्यांच्याही मनापासून आभार मानतो. नक्कीच या पांढुर्ली गावची कुस्तीसाठी खूप मोठे योगदान आहे. हे असेच कुस्तीसाठी आपले योगदान यापुढेही चालत राहावं. आणि जे कुस्तीचा आखाडा आहे, यानंतर मी एवढीच अपेक्षा करेल की यानंतर यापुढेही मोठा आखाडा या ठिकाणी केला जावा, कारण यातूनच गोरगरीब घरातील जे पैलवान तयार होणार आहे, यांना त्यातून काहीतरी योगदान भेटतं. एवढेच पैलवान म्हणून विनंती करेल. आणि नक्कीच यापुढे अपेक्षा राहील की जसे आतापर्यंत मैदान होत आले आहे, तसं यापुढे याच्यानंतर मोठे या गावात मैदान पार पाडावे. नक्कीच यासाठी आमचेही मार्गदर्शन राहील. एवढंच बोलतो. पुन्हा एकदा आपल्या ग्रामस्थांचे सर्वांचे. नाशिक स्टार न्यूजसाठी वाल्मिक शिरसाट.